ज्याच्यामध्ये 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल आणि पाहूया पहिल्या पॉवर प्लेला मित्रांनो 2 फिल्डर बाहेर असतील 30 यार्ड सर्कलच्या, तर दुसऱ्या षटकामध्ये 3 प्लेयर बाहेर असतील आणि इथे जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा टायमर लावलं जाईल आणि 4 षटकं जर 20 मिनिटाच्या आत पूर्ण नाही झाली हरेश गायकर यांचा मित्रांनो सत्कार होतोय चेतन फुंडे यांच्या माध्यमातून। नक्कीच हरेश गायकर खरोखर एक मित्रांनो जबरदस्त कार्यकर्ता, नेहमीच त्यांची मदत प्रत्येक मंडळाला असते असं यांचा हरेश गायकर यांचा यथोचित सत्कार केला जातोय PS स्पोर्टच्या माध्यमातून। मंगलाचे प्रति पुष्पगुच्छ मायेची शाल देऊन त्यांचा सत्कार केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। धन्यवाद। तसेच जयवंत फुंडे वादळीला 100 रुपयाचं बक्षीस, ज्याने अप्रतिम झेल पकडला होता त्याला 100 रुपयाचं बक्षीस देताना जयवंत फुंडे यांचा देखील यथोचित सत्कार आमच्या मंडळाच्या माध्यमातून केला जाईल। समीर वारगे यांच्या माध्यमातून एक मायेची उबदार शाल, मांगल्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यांचा देखील यथोचित सत्कार केला जाईल, त्याचा त्याने स्वीकार करायचा आहे। दरम्यान सामन्याकडे बोलतोय, सामना स्टार्ट, टाइम लावलेला आहे मित्रांनो, 4 षटकं 20 मिनिटात पूर्ण करायचे आहेत। पहिलाच चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि त्याला पाठवलंय 4 धावांसाठी, इट्स अ व्हेरी बिग आणि पहिल्याच चेंडूवर 4 धावांनी करण मडवी आपलं खातं उघडतोय। पाहूया सुरुवात। जर 20 मिनिटात 4 षटकं पूर्ण नाही झाली तर एक क्षेत्ररक्षक शेवटच्या षटकामध्ये आत ठेवायला लागेल, याची नोंद घ्यायची आहे। हा चेंडू द्यायचा चला मित्रांनो, पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय। पहिल्या चेंडूवर करण मडवी मित्रांनो एक खणखणीत चौकार ठोकतोय आणि पाहूया या 4 धावांनी सुरुवात होतोय, ती म्हणजे PS स्पोर्ट नवखार या संघाची। प्रशांत मोरे ऑन मार्क, षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि त्याला पाठवलंय आणखीन एक दर्जेदार दिमागदार षटकार, इट्स अ व्हेरी व्हेरी बिग स्टँड इन डिलिव्हर आणि नक्कीच बॅक टू बॅकचा मोठा फटका पाहायला मिळतोय। हॅलो, आणि जर पुन्हा एकदा जर षटकारांची हॅट्रिक मारली तर त्यासाठी प्रणय सोपेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे मित्रांनो। याच्या अगोदर मला वाटते करण मडवी यांनी एकदा हे पारितोषिक मिळवलेलं आहे। कुरुल संघ आपला 12वा खेळाडू जरा येऊ द्या, आपल्याला नावं समजतील जेणेकरून। ओके चला, एखाद्याचं नाव नाही आठवलं तर सांगतोय, परंतु सामना सुरुवात 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलकावर धावा आहेत 10 धावा। करण मडवी आपण गावठ्यांवरून इथपर्यंत का आलो याचं एक ज्वलंत उदाहरण, पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा जमा करतोय करण आपल्या संघासाठी। आणि इथे मात्र प्रशांत मोरे आपला क्लास दाखवतोय, इथे मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल। आज मात्र मोन्याने खरोखर खूपच नाराज केले प्रत्येक रसिका प्रेक्षकांना मित्रांनो। त्याच्या बॅट मधून हवे तसे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाहीत, परंतु त्याचा संघ मात्र अंतिम फेरीत प्रवेश केलाय आणि नक्कीच फायनल सामन्यामध्ये त्याच्या बॅट मधून एक चांगली इनिंग आपल्याला पाहावी मिळावी अशी अपेक्षा। पाहूया पुन्हा एकदा प्रशांत मोहरे, आणि इथे मात्र पाहूया म्हणजे इथे काय घडलं तर आणखीन एकदा आत्महत्या म्हणावी लागेल, ती म्हणजेच मोन्या याच्या माध्यमातून। आणि मित्रांनो, जर या स्पर्धेचा विचार केला तर ज्या 2 संघ मित्रांनो अंतिम फेरीत पोहोचलेत त्याच्यामध्ये एक संघ असेल चेतन फुंडे पुरस्कृत मित्रांनो VCN कुरुल, आणि दुसरा संघ असेल PS स्पोर्ट्स नवखार म्हणजेच प्रणय सोपेकर यांचा। 2 भावांच्या 2 टीम मित्रांनो अंतिम फेरीत जाऊन पोहोचल्यात, त्याच्यामुळे मित्रांनो
सामने कोणीही जिंकोत हे दोन्ही चषक मात्र आमच्या दोन्ही भावांच्याच घरी राहतील यातील मात्र शंका नाही. पाहूया इथे मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय कुरुळ संघाच्या बाजूने, कारण पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा जरूर आल्या होत्या. तदनंतर मात्र प्रशांत मोरे मोन्याला रनआउटच्या स्वरूपात बाद करण्यात यशस्वी झालाय. आणि आज खरोखर मी म्हटलं होतं मोन्याने खूपच नाराज केले रसिका प्रेक्षकांना, त्याच्या बॅट मधून हवे तसे फटके पाहायला मिळाले नाहीत. परंतु करण मडवी आणि पीएस साठी हा जल्लोष आहे. नक्कीच मित्रांनो पीएस चा संघ फायनल मध्ये पोहोचला आणि त्यासाठी निखिल वारगे आणि टीम कडून जल्लोष पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र जबरदस्त फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण भाग्येश पाटील याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच मित्रांनो कमबॅक काय असतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रशांत मोरे, कारण पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा जरूर खर्च झाल्या होत्या, परंतु तदनंतरच्या 3 चेंडूंवर फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करतोय आणि मोन्याला तंबूच्या आश्रयाला पाडतोय प्रशांत मोरे. पाहूया या षटकातील हा शेवटचा चेंडू. आणि इथे मात्र काय घडणार, तर या चेंडूवर सुमित भगत बॅक टू द पॅव्हेलियन. आणि या षटकामध्ये खरोखर मित्रांनो कमबॅक केलाय ते म्हणजेच प्रशांत मोरे याने. जरी पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा खर्च झाल्या असल्या तरी मात्र मोने आणि सुमित यांना मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यशस्वी झालाय तो म्हणजेच कुरुल संघ. आणि इथे पहिल्या षटकाची सांगता झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा असतील 11 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. आणि पाहूया आता मात्र दोन्ही डाव्या हाताचे फलंदाज आक्रमक फलंदाज असतील अबू आणि मित्रांनो करण मडवी. सामना 5 षटकांचा आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो पाहूया नक्कीच इथे मात्र 55 ते 60 धावांचं टार्गेट हे जमा करावंच लागेल ते म्हणजेच पीएस स्पोर्ट नवखार या संघाला. आणि नवखार संघासाठी एकदा जल्लोष निखिल वारगेच्या माध्यमातून पाहिला असेल, कारण संघ मालक पीएस आहे आणि नक्कीच त्याच्या अपोजिट असेल तो म्हणजेच चेतन फुंडे. 2 भावांच्या 2 टीम फायनल मध्ये जाऊन पोहोचल्यात आणि पाहूया कोणता भाव बाजी मारेल. आणखीन एक सुवर्ण संधी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये हरेश गायकर यांच्या माध्यमातून मित्रांनो पीएस स्पोर्ट नवकार या संघासाठी प्रत्येक षटकारास 100 रुपये. केदार बिर्जे पाहूया वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल ज्याच्यामध्ये केदार बिर्जे गोलंदाजी करेल. ऑन स्ट्राइक आपण बघणार आहोत मित्रांनो करण मडवी, ज्याने आजच्या दिवसात खूप इम्प्रेस केलंय. अगदी जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर नॉन स्ट्राइक वर अबू याने सुद्धा चांगली फलंदाजी आजच्या दिवसात केली. आणि इथे मात्र केदार बिर्जे आपला क्लास दाखवतोय. व्हाईट यॉर्करचा यशस्वी प्रयत्न आणि या चेंडूवर मात्र सन्मान देतोय तो म्हणजेच करण मडवी. एका धावेने संघाचं धावफलक जाईल 12 या धावसंख्येवर. पाहूया 5 षटकांचा सामना, कारण पहिल्या षटकात नक्कीच मित्रांनो प्रशांत मोरेचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा जरूर खर्च झाल्या होत्या, परंतु तदनंतर येणाऱ्या 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली ती म्हणजे प्रशांत मोरे यांनी. इथे जबरदस्त चेंडू मित्रांनो केदार बिर्जेच्या माध्यमातून आणि नक्कीच पहिल्या चेंडूवर 1 धाव जरूर खर्च झाली होती, तदनंतर मात्र निर्धाव चेंडू केदार बिर्जेच्या माध्यमातून. आणि खरोखर आज मित्रांनो सोमवार आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि तरी सुद्धा प्रेक्षकांची भरपूर गर्दी आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया षटकातील पुढे चेंडू. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू, या चेंडूला पाठवले 6 धावांसाठी. इट्स अ कडक. आणि आणखीन एक सुवर्ण संधी, जे प्रेक्षक जल्लोष करतात निखिल वारगे आणि टीम तुमच्यासाठी 2000 रुपये पीएस प्रणय सोपेकरांच्या माध्यमातून. आणखी जल्लोष झालाच पाहिजे मित्रांनो. नक्कीच आज प्रणय सोपेकर खूप खुश आहे, कारण मित्रांनो 1 ट्रॉफी आपल्या घरी जाणार यात तिल मात्र शंका नाही. आणि इथे मात्र एक षटकार अबूच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. हरेश गायकर यांच्याकडून 100 रुपये जमा झालेत. आणखी षटकार मारत राहा, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये येतील. हा पहिला षटकार अबूच्या माध्यमातून आणि त्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक इथे जमा झालेलं आहे. पाहूया पुन्हा एकदा केदार बिर्जे आपल्या षटकातील पुढील चेंडू. आणि इथे मात्र केदार बिर्जेचा स्वैर चेंडू. नक्कीच पंच नाराज आणि या स्वैर चेंडूने धावफलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 19. आणि आज खऱ्या अर्थाने मित्रांनो कौतुक करासारखं आहे ते म्हणजे साहिल तुरे यांचं, कारण सकाळपासून मित्रांनो ज्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते स्कोररच्या भूमिकेत साहिल तुरे. आणखीन एक मला वाटतं अपस्टम्पच्या खूपच बाहेर स्वैर चेंडू,
थोडीशी लाईन आणि लेंथ मध्ये मित्रांनो केदारला बदल करावा लागेल, कारण एक षटकार आल्यानंतर थोडासा प्रेशर फील्ड केलाय तो म्हणजे केदार याने, आणि बॅक टू बॅक 2 स्क्वेअर चेंडू टाकतोय केदार बिर्जे. पाहूया धावफलकावर धावा आहेत 20 धावा. पुन्हा एकदा केदार बिर्जे, आणि इथे मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न अपील केलं जाईल, परंतु या चेंडूवर जोरकस अपील केलं होतं, परंतु पंच अतिशय दक्ष निमिष राऊत आणि प्रशांत म्हात्रे मित्रांनो, मॅन फ्रॉम बेबी आणि मॅन फ्रॉम कुंठ्यांची गोटी. पाहूया इथं मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय, ते म्हणजेच केदारच्या माध्यमातून 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावफळकावर धावा आहेत त्या म्हणजेच 20 धावा. पाहूया षटकातील पुढील चेंडू घेऊन केदार बिर्जे, आणखीन एकदा ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर स्क्वेअर चेंडू, आणि नक्कीच इथे केदारचा वाईट यॉर्करचा प्रयत्न थोडासा फसतोय. चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर टाकले जातात आणि त्याच्यामुळे या षटकात हा तिसरा वाईट असेल केदार बिर्जेच्या माध्यमातून, कारण केदारला माहित जर चेंडू स्लॉट मध्ये आला तर अबू त्याला पार्किंग लॉट मध्ये नक्कीच पाठवेल, आणि त्याच्यासाठी मित्रांनो केदारचा हा नक्कीच एक बचावात्मक तरीका आहे, परंतु त्याच्यामध्ये बरेचसे चेंडू वाईट टाकलेत ते म्हणजे केदार यांनी. आणि इथे मात्र हाफ ट्रॅकर त्याला पाठवलंय अबूने 6 धावांसाठी. षटकार, इट्स अ व्हेरी बिग, आणि नक्कीच इथे मात्र पीएस ला चांगला सपोर्ट पाहायला मिळतोय. पीएस ने आपली जागा बदलली, परंतु निखिल वारगे अँड टीम आपल्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. आणि नक्कीच इथे मात्र हरेश गायकर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आहेत. ते मित्रांनो इथे 500 रुपये जमा झाले आहेत, त्याच्यापैकी 200 रुपये तर अबूच्या नावावर झालेतच. आणि इथे मात्र एक अजीबोगरीब स्ट्रोक पाहायला मिळतोय अबूच्या माध्यमातून. या चेंडूवर एकच धाव येईल, ती म्हणजेच पीएस स्पोर्ट नौकार या संघासाठी या एका धावेने धावफळकावर धावा लागतील, त्या म्हणजेच 28 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. पाहूया अजून सुद्धा या षटकातील एका चेंडू संपलं का, ओव्हर झालेली आहे, षटक संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा आहेत 1 बाद 28 धावा. प्रशांत मोरे यांनी पहिल्या षटकात 11 धावा खर्च झाल्या होत्या. 2 षटक संपलीत मित्रांनो, 10 मिनिटं खर्च झालीत. आणखी 10 मिनिटात 2 षटक आपल्याला टाकायचे आहेत, अन्यथा आपल्याला एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल जर 20 मिनिटात 4 षटके नाही संपली तर. परंतु सध्या तरी मित्रांनो व्यवस्थित चालू आहे सगळं कॉम्बिनेशन. आता पाहूया प्रशांत मोरे वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक खेळतो म्हणजेच प्रशांत मोरे मॅन फ्रॉम व्हीसीएन कुरुल. पाहूया आणखीन एक जबरदस्त फटका अबूच्या माध्यमातून, आणि तिसरा षटकार तो प्रशांत म्हात्रे अगोदरचा चेंडू आलेला तो घ्यायचा आहे. या 6 धावांनी धावफलकावर धावा आहे त्या म्हणजे 34 धावा. आणि मला वाटतंय हरेश गायकर आपल्याकडून आलेली 500 ची नोट बहुतेक अबूच्या नावावर जाणार की काय, कारण त्याच्यापैकी 3 षटकार तर अबूने मारलेत आणि इथे आपल्याला 500 ची नोट जमा झालेली आहे. पाहूया या 6 धावांनी धावफलकावर धावा आहेत 34. लॉस ऑफ 1 विकेट. आणि मयूर वाघमारे सुद्धा खूप खुश मित्रांनो आपल्या संघाला सपोर्ट करताना दिसतोय. पाहूया पुन्हा एकदा प्रशांत मोरे, आणखीन एक जोरकस फटका फसलाय भाग्येश झेलच्या खाली. पाहूया कोण झेल घेणार. आणि इथे मात्र अबू आपली महत्वपूर्ण खेळी संपुष्टात येतो अबूची, परंतु त्याच्या अगोदर अबूने मात्र 3 षटकार मारून 300 रुपयाचं पारितोषिक आपल्या खात्यात जमा केलंय. आणि इथे मात्र दुसरा हादरा देण्यात यशस्वी झालाय तो म्हणजेच प्रशांत मोहरे. पाहूया 34 या धावसंख्येवर दुसरा हादरा बसतोय तो म्हणजे पीएस स्पोर्ट नौखार या संघाला अबू याच्या स्वरूपात. परंतु त्याच्या अगोदर अबूने आउट होण्याच्या अगोदर 19 धावांचं योगदान, महत्वपूर्ण योगदान दिले, ज्याच्यामध्ये 3 षटकार आणि 1 सिंगल. अशा प्रकारे 19 धावाकडून अबू हा तंबूच्या आश्रयाला गेल्या. परंतु पाहूया नवीन फलंदाज राजेश पाटील मॅन फ्रॉम नौखार. पाहूया प्रशांत मोरे याच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त षटकार पाहायला मिळाला होता अबूच्या माध्यमातून. तदनंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र अबूला तंबूच्या आश्रयाला पाठवले ते म्हणजे प्रशांत मोरे यांनी. आणि आता पाहूया
राजेश पाटील ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो मित्रांनो. खूप वेळानंतर नवीन फलंदाज स्ट्राईकवर आले आणि प्रशांत मोहरेला मात्र इथून कमबॅक करावं लागेल. आपल्या संघाला जर हा भव्य चषक जिंकवायचा असेल तर मित्रांनो नक्कीच गरजेचं आहे. इथे मात्र जबरदस्त फटकार. या चेंडूवर काय घडणार तर आणखीन एक दर्जेदार षटकार राजेश पाटील याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. यॉर्करचा प्रयत्न होता परंतु यॉर्करचा प्रयत्न फसला. लोवर फुलटॉस झाला आणि त्या चेंडूला 6 धावांसाठी पाठवलंय ते म्हणजेच राजेश पाटील यांनी. या 6 धावांनी धावफलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 2 बाद 40 धावा. 3 बाद 40. नक्कीच प्रशांत मोरे थोडासा महागडा ठरतोय कारण या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यात. 1 विकेट जरूर बाद झाले मित्रांनो परंतु 3 चेंडूमध्ये 2 षटकार खर्च केले ते म्हणजेच प्रशांत मोहरे यांनी. राजेश पाटीलने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर एक उत्तुंग षटकार मारलाय तो म्हणजे स्क्वेअर लेगच्या वरून. आणि इथे मात्र जबरदस्त कमबॅक परंतु इथे मात्र एक चांगला चेंडू आणि त्याला तितक्याच चांगल्या पद्धतीने सन्मान देतोय राजेश पाटील. इथे मात्र खूप वेळानंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय प्रशांत मोहरे याच्या माध्यमातून आणि धावसंख्या मात्र स्थिर असेल ती म्हणजेच 40. 3 बाद 40. पाहूया या षटकातील अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि धावफलकावर 40 धावा लागल्यात. 5 षटकांचा हा सामना आणि त्याच्यामध्ये पहिल्या षटकाचा विचार केला तर 11 धावा जरूर खर्च झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात 17 धावा खर्च झाल्या होत्या आणि तिसरं षटक प्रगतीपथावर. पाहूया आणि इथे मात्र यॉर्करचा अप्रतिम प्रयत्न सक्सेसफुल परंतु 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण करता येतो म्हणजेच राजा पाटील आपल्या संघासाठी आणि या एका धावेने धावफलकावर धावा असतील त्या म्हणजेच 41. लॉस ऑफ 3 विकेट. पाहूया आता मात्र प्रशांत मोहरे याच्या षटकातील शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आणि धावफलकावर धावा आहेत 3 बाद 41 धावा. पाहूया इथे मात्र स्ट्रॅटर्जी संकेत पाटीलच्या माध्यमातून आखली जातोय. प्रशांत मोहरे याच्या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि नक्कीच संकेतने केदारला का पुढे आणलं मित्रांनो हे नक्कीच संकेतच्या मास्टर माइंड मध्ये होत आहे. कुठेतरी 1 धाव अडवायची होती आणि करण मडवीला जास्तीत जास्त स्ट्राईक पासून वंचित ठेवायचा होता कारण संकेत पाटीलला माहित होतं की करण मडवी हा 1 धाव काढून स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न नक्की करेल परंतु एक मास्टर माइंड कर्णधार आहे संकेत पाटील त्याने मात्र ते ओळखलं होतं आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवर कोणतीही धाव आली नाही. धावसंख्या स्थिर असेल ती म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 41 धावा. याच्यामध्ये जर विचार केला तर पहिलं षटक प्रशांत मोहरेचं होतं ज्याच्यामध्ये 2 फलंदाज बाद झाले होते आणि 11 धावा खर्च झाल्या होत्या. तदनंतर टाकलेले केदार बिर्जे याचं दुसरं षटक ज्याच्यामध्ये एकही फलंदाज बाद झाला नाही परंतु 17 धावा खर्च झाल्या होत्या आणि पुन्हा एकदा प्रशांत मोहरेचं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक आलं होतं ज्याच्यामध्ये 1 फलंदाज बाद झाला आणि ज्याच्यामध्ये 13 धावा खर्च झाल्या. अशा प्रकारे 3 षटकामध्ये 3 बाद 41 अशी धावसंख्येची मजल मारले ती म्हणजेच PS स्पोर्ट्स नौकार या संघाने. पाहूया गौरव वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन गौरव. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू त्याला स्क्वेअर लेगच्या वर उडवण्याचा प्रयत्न तिथे आदित्य आहे कोणतीही चूक होणार नाहीत आणि इथे मात्र राजेश पाटीलच्या स्वरूपात 4था हादरा बसतोय PS स्पोर्ट्स नौकार या संघाला राजेशाच्या स्वरूपात. आणि इथे मात्र गौरव पहिल्या चेंडूवर 1 फलंदाज बाद करताना पाहिलाय. खरोखर गौरवचं अभिनंदन करावं लागेल मित्रांनो कारण जो पहिला सामना होता मित्रांनो दुसऱ्या दिवसातील वाघरण आणि विसेन कुरुल या 2 संघादरम्यान ज्याच्यामध्ये 12 चेंडूमध्ये वाघरण संघाला 11 धावांची गरज होती जिंकण्यासाठी आणि मित्रांनो गौरव पाटीलचं ते अप्रतिम षटक आलं होतं त्याच्याच जोरावर मित्रांनो कुरुल संघ आज फायनल मध्ये खेळताना दिसतंय. अन्यथा 12 चेंडू मध्ये 11 धावा डिफेंड करणं म्हणजे खूप कठीण गोष्ट होती परंतु ते 5 धावांचं षटक गौरव पाटीलच्या माध्यमातून आलं होतं आणि त्याच्याच जोरावर आज मित्रांनो विसीएन कुरुल संघ फायनल मध्ये खेळताना दिसतोय. तोच गौरव इथं आपलं नशीब आजमावतोय. पहिल्याच चेंडूवर मित्रांनो राजेश पाटीलला तंबूच्या आश्रयाला पाठवतोय गौरव. पाहूया नवीन फलंदाज शुभम म्हात्रे PS स्पोर्ट्स नौकार या संघाकडून खेळताना शुभम. पाहूया अजून सुद्धा या षटकातील 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि धाव फलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 41. 4 बाद 41.
आणि इथे मात्र चेंडू हवेत. पाहूया या चेंडूवर काय होणार. केदार बिर्जेचा अप्रतिम प्रयत्न होता परंतु इथे मात्र प्रयत्न फसला आणि इथे मात्र नक्कीच शुभम मात्रेने आपलं काम चोख पार पाडलंय की करण मडवीला जास्तीत जास्त स्ट्राईक वर कसं आणता येईल याचा प्रयत्न त्याने केला आणि आता मात्र ऑन स्ट्राईक आपण करण मडवी बघतोय. पाहूया या षटकातील हा पुढील चेंडू. पाहूया आणि इथे मात्र जोरकस फटका. या चेंडूने एक ब्रँडेड षटकार. या 6 धावांनी धाव फलकावर धावा येतील 48. हॅलो पाहूया 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जवळजवळ आपल्याकडे फक्त 1.5 मिनिट शिल्लक आहे. विसेन कुरुल 3 चेंडू आपल्याला पूर्ण करायचे आहेत. इथे मात्र हाफ ट्रॅकर चेंडू आणि या चेंडू सुद्धा पाठवलंय 6 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार षटकार. धाव फलकावर 53 धावा. पाहूया अजून सुद्धा या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. आणि इथे मात्र एक तेज तर्रार चेंडू. पाहूया या चेंडूवर आणखीन 1 धाव येईल आणि एका धावेने धाव फलकावर धावा लागतील 54. 55 धावा. 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आणि इथे मात्र या चेंडून या षटकाची सांगता होईल. षटक संपलंय आणि विसियन कुरुल संघाने 4 षटक आपली टाइमात पूर्ण केलीत आणि नक्कीच मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या विसियन कुरुल संघासाठी. पाहूया आता मात्र या इनिंग मधलं हे शेवटचं षटक असेल. 4 षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावा आहेत 55 धावा. नक्कीच इथे मात्र गौरव पाटील थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल ज्याच्यामध्ये 14 धावा खर्च झाल्या आणि 1 फलंदाज बाद झाला. पाहूया आता मात्र प्रणय येणारे 6 चेंडू किती धावा येतील त्या म्हणजे PS स्पोर्ट नौकार या संघासाठी. आणि इथे मात्र PS नक्कीच खुश असेल कारण मित्रांनो आपल्या संघाची कामगिरी आपल्या मनासारखी होत आहे आणि निखिल वारगे आणि आपल्या टीमला नक्कीच 2000 रुपये मिळणार आहेत PS यांच्या माध्यमातून. कारण असाच जल्लोष होणं गरजेचं आहे मित्रांनो. हा जल्लोष PS सपोर्टसाठी आहे कारण PS ने बऱ्याच ठिकाणी आपलं नशीब आजमावलं परंतु इथे मात्र आज स्वतःच्या स्पर्धेतच मित्रांनो PS नशीब मित्रांनो उघडताना दिसलं. या एका मोठ्या ट्रॉफीवर PS नाव नक्कीच कोरलं जाईल. पाहूया येणारे 6 चेंडू धाव फलकावर धावा आहेत 55. आणि पहिलाच चेंडू अप्रतिम चेंडू प्रणय धसाडी याच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर असेल ती म्हणजेच 55 धावा. पाहूया अजून सुद्धा या षटकातील 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि जोपर्यंत करण मडवी स्ट्राईक वर आहे मित्रांनो तोपर्यंत आपल्याला आणखीन 1-2 षटकार तरी नक्कीच पाहायला मिळतील अशी रसिक प्रेक्षकांची नक्कीच अपेक्षा असेल. परंतु पाहूया इथे मात्र आणखीन एक जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव सहजरित्या पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव काढण्याच्या नादात फलंदाज आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय परंतु त्यांनी आपलं काम मात्र चोख पार पडलंय की करण मडवीला स्ट्राईक वर कसं आणता येईल याचा मात्र जबरदस्त प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला. दुसरी धाव काढण्याच्या नादात शुभम मात्रे हा मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय परंतु धाव फलकावर धावा असतील त्या म्हणजे 56 धावा. आणि आता मात्र आणखीन एक आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल मयूर वाघमारे. पाहूया प्रणय धसाडे याच्या षटकातील अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी. धाव फलकावर 56 धावा आहेत. पाहूया या येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 10 ते 12 धावा कशा येतील ह्या मात्र करण मडवीला याचा विचार करावा लागेल. पाहूया पुन्हा एकदा प्रणय धसाडे आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन.
इथे मात्र चेंडू कव्हर क्षेत्रात उडवलाय. नोमॅन्स लँड मध्ये नक्की पडेल. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली जाते करण मडवीच्या माध्यमातून. या 2 धावांनी धावफलकावर धावा लागतील, त्या म्हणजेच 58 धावा. आणि नक्कीच करण मडवी मित्रांनो सलामीला आला होता. चांगली फटकेबाजी. हा पाणी पाठवतोय, हे पाणी न्यायचं. सलामीला आला होता परंतु त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. अजून सुद्धा प्रणय याच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. चला पीएस पाणी लवकरात लवकर पोहोचवायचं आहे कारण याच्यानंतर आणखीन एक 5 षटकांची इनिंग आपल्याला खेळायची आहे. त्याच्यामुळे नक्कीच थोडीशी घाई करावी लागेल. आणि इथे मात्र स्वतः प्रणय सोपेकर या स्पर्धेचे सर्व ग्राउंड मध्ये पाणी पोहोचवताना आपल्याला दिसतात. परंतु पाहूया इथे मात्र करण मडवी आपला क्लास दाखवतोय. सलामीला आलेला करण मडवी मात्र शेवटपर्यंत फलंदाजी करतोय आणि इथे धावफलकावर धावा लागतात, त्या म्हणजे 58 धावा. आणि अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे मित्रांनो पीएस स्पोर्ट नौकार या संघासाठी. आणि पाहूया कुरुल संघाकडून शेवटच्या 3 चेंडूमध्ये किती धावा खर्च होतील. नक्कीच रसिक प्रेक्षकाची वाट पाहत असतील कारण अजून सुद्धा 3 चेंडूवर बरंच काही घडू शकते. परंतु प्रणय धसाडे याच्या माध्यमातून 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. आणि पाहूया प्रणय शॉर्ट पिच चेंडू. नक्कीच प्रणय धसाडे असे चेंडू जर आपण टाकाल तर आपल्याला वारंवार चेंडू पलीकडून आणावा लागेल. या 6 धावांनी धावफलकावर धावा लागतील. 64 धावा. पाहूया चेंडू आलाय, लगेच घ्यायचा आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी. 64. आणि खरं चेतन फुंडे आणि प्रणय सोपेकर या 2 भावांमध्ये चालू असलेली लढत, ज्याच्यामध्ये प्रणय सोपेकर याचा संघ असेल पीएस स्पोर्ट नौखार. आणि इथे मात्र फटका फसलाय गौरव पाटील झेलच्या खाली आणि गौरव आहे तिथे कोणतीही चुकी होणार नाही. आणि करण मडवीची मात्र इनिंग संपुष्टात येईल. पाहूया 64 या धावसंख्येवर बाद झालाय करण मडवी. नवीन फलंदाज किशोर पाटील. पाहूया त्याला 1 चेंडू खेळायला मिळेल. धावफलकावर धावा आहेत 64. पाहूया 1 षटकार आला तर 70 धावा पूर्ण होतील. परंतु पाहूया तो षटकार किशोर पाटीलच्या माध्यमातून येणार का. परंतु करण मडवीने मात्र आपलं काम चोखरित्या काम पार पडलंय. आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू. धावफलकावर धावा आहेत 64. लॉस ऑफ 6 विकेट. करण मडवीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. 13 चेंडू मध्ये 34 धावांची घणाघाती खेळी करण मडवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता पाहूया या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू असेल किशोर पाटील याच्यासाठी. पाहूया प्रणय धसाडे कशा प्रकारे या इनिंगची सांगता करेल. आणि इथे मात्र या चेंडूवर आणखीन एक फलंदाज बाद. आणि इथे मात्र 64 या धावांवर पहिली इनिंग संपली जातोय. आणि नक्कीच चांगली कामगिरी आपल्याला करण मडवीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि मित्रांनो या स्पर्धेचं या इनिंग मधलं अंतिम इनिंगचं समालोचन आपल्याला पुन्हा एकदा मी घेऊन चलतोय आपल्या सर्वांचा लाडका आवाज यासिन मर्चंट सर यांच्याकडे. ओव्हर टू यासिन सर. हेलो चेक. हेलो हेलो चेक. हेलो 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 चेक. धन्यवाद. तर मित्रांनो जिंकण्यासाठी 65 धावांची गरज. बीसीएन कुरुल या संघाला 5 षटकांचा हा सामना. 13 धावांच्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत. आणि आता मात्र संध्याकाळचा प्रहर झालेला आहे. सूर्य आपण पाहतोय मावळतीला लागलेला आहे. 6 वाजून 5 मिनिटे झालेली आहेत.
संपूर्ण बेलोशी ग्रामस्थांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण आपल्या गावाला एक सुंदर मैदान आपण उपलब्ध करून दिलं. जी मेहनत आपण केलेली आहे त्याचप्रमाणे जो आर्थिक भार आपण स्वतःच्या खांद्यावरती उचललाय आणि त्याच कारणास्तव एक सुंदर आणि अप्रतिम मैदान आपल्या गावामध्ये आणि त्याच कारणास्तव एक मोठी टुर्नामेंट सुद्धा आपल्या गावामध्ये होत असताना आपण पाहतोय. प्रणय सोपेकर यांनी या संपूर्ण स्पर्धेचा भार आणि जबाबदारी आपल्या खांद्यावरती उचलले आणि सलग 3 दिवस एक सुंदर टुर्नामेंट आपल्या समोर सादर केलेली आहे. ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये रोख आणि आकर्षक झळाळता चषक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक, त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी टॉवर फॅन आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी एक बायसिकल, ब्रँडेड स्पोर्ट्स बायसिकल इथे देऊन आपण त्या खेळाडूंना सन्मानित करणार आहोत. ज्याप्रमाणे सुंदर मैदान आहे आणि त्याचप्रमाणे हे खेळपट्टी सुद्धा आपण पाहतोय अगदी शानदार बनवलेली गेलेली आहे. या खेळपट्टीवरती करण मडवी सारखे फलंदाज उजवे ठरले, त्यांनी चांगली फलंदाजी केली, परंतु बऱ्याच वेळा आपण पाहिलं की गोलंदाजांना सुद्धा पोषक ठरणारी ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळाली. मग त्याच्यामध्ये बरीच नाव आपल्याला घ्यावी लागतील. मग प्रणय धसाडे असेल, त्याचप्रमाणे गौरव पाटील असेल, VCN कुरुळी या संघातर्फे 2 गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि त्याचप्रमाणे मग प्रसन्न पाटील असेल, यांनी सुद्धा सुंदर गोलंदाजी इथे साकारले नेहमीप्रमाणे. आता 65 धावा जर जमवायच्या असतील तर कमीत कमी प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका इथे खेळावा लागेल. प्रसन्न पाटील यांची 2 षटकं असतील आणि त्याच कारणास्तव आपण इथे पाहणार आहोत की सर्कलच्या या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेच्या खेळामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असेल, मनोदय असेल, तो अर्थात दोन्हीही फलंदाजांचा. VCN कुरुळ संघातर्फे आपण पाहतोय 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती अवतरित झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज असेल गौरव पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती प्रसाद अर्थात पिंट्या म्हात्रे. सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. चलिए दोस्तों, देखिए शाम ढल चुकी है और धीरे धीरे यहाँ पे प्रकाश भी कम होता हुआ दिखाई देगा. अब यहाँ पे पेड़ों की छाव आ चुकी है, आधे मैदान पर छाव है. जी हाँ, इसमें दबा पहली गेंद हवा में और गेंद खड़ी हो चुकी है, मगर ये आसान सा कैच ड्रॉप, बहुत ही आसानी के साथ उस कैच को लपकने की कोशिश की, मगर थोड़ी देर के लिए, 1 सेकंड के लिए उनकी नजरें उस कैच से हटी और यहाँ पे दुर्घटना घटी. जीवन दान मिला है गौरव को और दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है. ऐसे कैच बिल्कुल नहीं छोड़ते, मगर कभी कभी आत्मविश्वास और अति आत्मविश्वास, उसमें एक थीन सी लाइन होती है, सीमा रेखा होती है. जी हाँ, फिर से एक बार गेंद फलक में और जान हलक में. इसमें दबा किसी भी तरह की गलती नहीं करेंगे. जो गलती मयूर वाघमारे ने की उस गलती को दोहराना नहीं है, यही समझते हुए अक्षय पाटिल अर्थात मोनिया ने बहुत ही बढ़िया ये कैच लपका और उसके साथ पहली गेंद पर गोल्डन डक के शिकार हो चुके हैं पिंट्या पाटिल. बहुत ही बड़ा झटका. पिंट्या को यहाँ पे बड़ी और लंबी पारी खेलनी थी, मगर हम देख सकते हैं कि बहुत ही जल्दी पहले ही गेंद पर वो मैदान से बाहर जा चुके हैं. अब VCN कुरुल के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव धीरे धीरे यहाँ से बढ़ता हुआ नजर आएगा, क्योंकि हर ओवर में 13 रनों की जरूरत है. 13 रन की औसत से यहाँ पे रन बनाने हैं. आत्मविश्वास के साथ यहाँ पे खेलना होगा. यहाँ पे अगर ये मैच जीतते हो तो पूरे अलीबाग में आपकी चर्चा होगी, क्योंकि आप सिर्फ एक गांव और 11 खिलाड़ी खेल रहे हैं और सामने हम देख सकते हैं PS स्पोर्ट्स में 4 आइकॉन के रूप में खिलाड़ी खेल रहे हैं और इन्हें हराना इतना आसान नहीं है. मगर ये कारनामा अंजाम दिया था घोटोड़े के मैदान पर भेरसे टीम ने, स्पेशली करण म्हात्रे ने, और करण म्हात्रे ने आइकॉन टीम को हराकर विजय संपादित किया था. और इसी वजह से करण और करण की टीम का नाम
का परचम वहां पे लहराता हुआ नजर आया। आपको आत्मविश्वास बरकरार रखना होगा, क्योंकि मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। जी हाँ, फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया, मगर फिर से एक बार वही लगातार 3 गेंदों पर 3 कैच यहां पे सर्कल के अंदर ही हमें देखने को मिले। एक कैच यहां पे ड्रॉप हुआ और 2 कैच मात्र यहां पे लपके गए। और इस मरतबा बल्लेबाज थे प्रशांत मोहरे, हैट्रिक की दहलीज पर आ चुके हैं। हालांकि पहला कैच अगर लपक लेते तो हैट्रिक अपने नाम करते। फाइनल मैच में हैट्रिक लेना ये बहुत बड़ी बात होती है। फाइनल मैच में एक लंबी और अच्छी पारी खेलना ये भी एक बहुत ही बड़ी बात होती है, यादगार पारी। हालांकि यहाँ पे खेली थी करण मडवी ने और अपने टीम के लिए कमाल का परफॉर्मेंस उनका देखने को मिला था। 4 छक्के और एक चौके की सहायता से उन्होंने अपने टीम के लिए 34 रन बनाए थे। पहले मैच में 37, दूसरे मैच में 51 और तीसरे मैच में 21 और यहाँ पे 34, यानी हर मैच में उन्होंने रन बनाए हैं, रनों की बारिश की है। कमाल का परफॉर्मेंस रहा है। जिस तरह से अंतरराष्ट्रीय क्रिकेट में वर्ल्ड कप हम देखते हैं तो विराट कोहली का जिस तरीके से परफॉर्मेंस होता है, हर मैच में आधा शतक, हर मैच में 1 शतक, उस तरह से यहाँ पे उन्होंने बल्लेबाजी की है, फ्लॉलेस बल्लेबाजी। इस बीच शुभम पाटिल आए हैं स्ट्राइकिंग एंड पर। जी हाँ, इसमें तो बाउंसर के ऊपर प्रभावित किया है कड़वी दवाई। पहली 3 गेंदों में हालांकि थोड़ी सी फुलर लेंथ गेंद थी, लेंथ वाली गेंद थी, मगर यहाँ पे हाफ ट्रैकर गेंद, और जिसे क्रिकेट की परिभाषा में कहा जाता है कि अलग अलग तरह से नाम है, मगर मैं इसे कड़वी दवाई ही कहता हूं, क्योंकि जी हाँ, इसमें तो बस स्लोवर 1 गेंद, हवा में गेंद है, शॉर्ट पॉइंट की दिशा में एक आसान सा कैच। और इसी ओवर में विकेट टेकर गेंदबाज मयूर के खाते में ये तीसरा विकेट। जबरदस्त यहाँ पे गेंदबाजी और शानदार गेंदबाजी में परिवर्तन। अलग अलग तरह की गेंदें, कभी लेन गेंद देखने को मिली, कभी बाउंसर देखने को मिली, कभी लेग कटर देखने को मिली। 5 गेंदों में 3 बल्लेबाजों को आउट किया है उन्होंने। हालांकि हैट्रिक अपने नाम नहीं कर पाए, मगर ओवर हैट्रिक अपने नाम की है। मात्र 1 रन खर्च किया है। कैन यू बिलीव इट? क्योंकि आप बिलीव नहीं कर सकते, 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है और VCN कुरुल जो कि विलेज टू विलेज टीम में बहुत ही मजबूत टीम मानी जाती है, एक से बढ़कर एक बल्लेबाज उनके टीम में शामिल है, शुमार किए गए हैं। उसके बावजूद एक प्रोफेशनल खिलाड़ी कैसा होता है, प्रोफेशनल खिलाड़ी की सोच क्या होती है, उनका नजरिया को कैसा होता है, उनका गेम जो है वो किस तरह से धीरे 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 और निखरता जाता है, उनके गेम को धार चढ़ती हुई दिखाई देती है। करण मडवी और मयूर वाघमारे ने भी जबरदस्त यहाँ पे नजराना पेश किया है अपने टीम के लिए। एक खिलाड़ी ने बल्लेबाजी करते हुए बोर्ड पर रन लगाए और उसके बाद जैसे ही गेंद आई मयूर के हाथों में, मयूर ने भी अपना काम तमाम किया है। पहले ओवर में मात्र 1 रन खर्च करते हुए 3 बल्लेबाजों को चलता किया है। एक तरफ से ये तूफान था तो दूसरी तरफ से अब ये सुनामी आई है। बल्लेबाज करे तो क्या करे, क्योंकि प्रसन्न पाटिल भी एक तेज तर्रार गेंद और उसी के साथ एंगल से गेंदबाजी करने के लिए माने जाते हैं। अपने रीच का इस्तेमाल करते हैं, उसी के साथ कंधे का इस्तेमाल करते हैं, इसी वजह से उनकी गेंदें बाउंस होती है। जी हाँ, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया है। फिर से एक बार और एक बल्लेबाज मैदान से बाहर। अब VCN कुरुल पूरी तरीके से चारों तरफ से मैं कहूंगा संकट में घिर चुकी है और अब यहां से बचना बहुत मुश्किल, मगर क्रिकेट का खेल है, कभी भी बदल सकता है। करण म्हात्रे की मैंने याद दिलाई, यहाँ पे घोटोड़े के मैदान पर अंतिम ओवर में 24 या 26 मेरे ख्याल से रन चाहिए थे जीतने के लिए। सुबह के तकरीबन 6 बज चुके थे और सभी को लगा था कि यह मैच तो उनके हाथों से चला गया है, क्योंकि एक तरफ 4 आइकॉन की टीम खेल रही थी तो एक तरफ भेरसे की टीम खेल रही थी, लोकल ग्रामीण टीम खेल रही थी। और वो अंतिम ओवर में जो 24 या 26 रन चाहिए थे वो आए थे करण के बल्ले से।
तो इस तरह से कुछ अनोखा और हटके अगर परफॉर्मेंस यहाँ पे होता है तो मैच जीता जा सकता है। इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं, बाएं हाथ के बल्लेबाज है आदित्य घाड़गे। आदित्य घाड़गे भी अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं, एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से पहचाने जाते हैं, मगर आज उनकी बल्लेबाजी की सख्त जरूरत होगी। देखिए मैच आप खेल रहे हैं, कौन हारेगा कौन जीतेगा ये आपको नहीं देखना है। जी हाँ, मगर इसमें दफा फुलर लेन परफेक्ट यॉर्कर, पहली गेंद थी, इस वजह से बल्लेबाज तैयार नहीं होंगे, बल्लेबाज की सोच नहीं होगी। इसी सोच के साथ, इसी विचार के साथ यहाँ पे परफेक्ट यॉर्कर के ऊपर प्रभावित किया, क्योंकि नए बल्लेबाज जब आते हैं तो उनके मसल्स थोड़े से जब तक खुद वार्म अप नहीं होते तब तक उसका फायदा उठाना है। देखिए फिर से एक बार वाइड यॉर्कर, जबरदस्त गेंदबाजी हो रही है, आग के गोले यहाँ पे बरसा रहे हैं दोनों तरफ से। एक तरफ मयूर वाघमारे, दूसरी तरफ प्रसन्न पाटिल। लगातार 3 गेंदें यहाँ पे बिंदी और पहली 3 गेंदों में एक विकेट भी उन्होंने चटकाया। आदित्य घाड़गे, जी हाँ, इसमें दबा बाउंसर करने की कोशिश, मगर लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद, अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 2 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में मयूर वाघमारे ने सिर्फ 1 रन खर्च किया था और यहाँ पे इस ओवर में भी ये पहला रन आता हुआ। पूरी तरीके से खामोश उनका खेमा। जी हाँ, फिर से एक बार वाइड यॉर्कर, गोली की रफ्तार से गेंद निकल रही है। बल्ला जब तक नीचे आता, क्योंकि हाई बैकलिप के साथ तकरीबन सारे बल्लेबाज खेलते हैं और यहाँ पे हाई बैकलिप से नहीं खेल पाएंगे आप, क्योंकि तेज तर्रार गेंद है, रॉकेट की तरह गेंद आती है 1 सेकंड से अंदर। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट, थोड़ा सा आगे निकलकर उस गेंद की पिच तक पहुंचना चाहते थे, मगर फिर भी गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं हो रही है। बार बार लगातार यहाँ पे बिंदी गेंदों के ऊपर बिंदी गेंदें आ रही है और सारे खिलाड़ी देखिए हाथ की घड़ी पहनकर आसानी के साथ ये नजारा देख रहे हैं, एंजॉय कर रहे हैं। देखिए किशोर पाटिल भी अपने हाथों की घड़ी लगाकर वहां पे खड़े हैं। जी हाँ, इस मरतबा गैप को ढूंढा है, लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर गेंद ट्रैवल हो रही है 4 रन के लिए। ये पहला चौका, इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 6 रन और अब यहां से जीतने के लिए 59 रनों की जरूरत। 59 रन चाहिए 18 गेंदों में, बहुत मुश्किल है मगर नामुमकिन नहीं। हर ओवर में अगर तकरीबन आपने 20 रन यहां पे जोड़े तो ये मैच भी जीता जा सकता है और 20 रन बनाने के लिए हर ओवर में कम से कम 3 बड़े स्ट्रोक की जरूरत। 3 बड़े स्ट्रोक अगर आएंगे, आकाश पाटिल मात्र 1 गेंद का सामना किया है, आदित्य ने 5 गेंदों का सामना किया है। फिर से एक बार मयूर आए हैं, मयूर ने डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात किया है, उसी के साथ एक डीप पॉइंट, डीप कवर, लॉन्ग ऑफ और एक लॉन्ग ऑन। जी हाँ, फिर से एक बार बाउंसर के ऊपर प्रभावित किया है आकाश को। आकाश ने भी उसे हुक करने का प्रयास किया मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगकर सीधा फ्लाइंग स्लीप के हाथों में और एक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। ये 5वां झटका लग चुका है आकाश के रूप में। देखिए जिस तरह की गेंदबाजी करनी है उस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई है। डीप स्क्वायर लेग में हम देख सकते हैं बैकवर्ड स्क्वायर लेग, हालांकि उसे तैनात किया था, उसे थोड़ा सा इशारा किया और आवाज भी दिया था मयूर ने और उसी के तहत गेंदबाजी की और बल्लेबाज को हुक करने के लिए प्रेरित किया और प्रभावित भी किया है। हुक करने की कोशिश में चूक गए, गेंद और बल्ले की मुलाकात नहीं। गेंद टप्पा खाने के बाद कट हो रही है, गेंद को काटने की क्षमता है, गेंद को घुमाने की क्षमता है, उसी के साथ उसके ऊपर तड़का जो लगता है वो बाउंसर का। गेंद उछल रही है टप्पा खाने के बाद और इसी वजह से बल्लेबाज पिक नहीं कर पा रहे हैं सही ढंग से और इसी वजह से यहाँ पे रनों के लिए तरस रहे हैं, तड़प रहे हैं। नए बल्लेबाज है भागेश पाटिल, 18 नंबर की जर्सी पहने हुए भागेश स्ट्राइकिंग एंड पर आए हैं।
पहली 13 गेंदों में 5 बल्लेबाजों को आउट किया है गेंदबाजी करने वाली टीम पीएस स्पोर्ट्स नौखार ने। ये देखिए फिर से एक बार उसी तरह की तेज तर्रार गेंद, और इसीलिए दोस्तों पूरे महाराष्ट्र में, महाराष्ट्र के बाहर गुजरात हो, गोवा हो, कोलकाता हो, हर जगह पर ये खिलाड़ी खेलने के लिए जाते हैं और उन्हें इनवाइट किया जाता है, क्योंकि उनका परफॉर्मेंस, उनके पास जो ट्रिक है, उनके पास जो कला है, जो कौशल्य है, उस कौशल्य के साथ बल्लेबाजों को परेशानी का सबब, और उसी के साथ उनके पास जो आत्मविश्वास है, उस वजह से उनके परचम हमेशा लहराते हुए नजर आते हैं। जी हाँ, मगर इस मरतबा बहुत ही बढ़िया स्ट्रोक है भागेश के बल्ले से, बिहाइंड विकेट, डिफाइंड एक सीमा रेखा के बाहर ये गेंद 4 रन के लिए। मगर इक्का दुक्का बड़ा स्ट्रोक आने से ज्यादा फर्क नहीं पड़ेगा। मैंने जैसे कहा कि हर ओवर में कम से कम 3 बड़े स्ट्रोक की तलाश है और जरूरत भी है। इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 10 रन। ऊपरी क्रम के 5 बल्लेबाज आउट होने के बाद मध्य क्रम के बल्लेबाज और अब टेलेंडर हमें नजर आएंगे, जिनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। हालांकि बल्लेबाजी करने का ज्यादा मौका नहीं मिलता इन बल्लेबाजों को, पहले 2-3 बल्लेबाज ही ज्यादातर प्रतियोगिता में खेलते हुए दिखाई देते हैं और इसी वजह से इन बल्लेबाजों की भी ज्यादा गलती नहीं है। जी हाँ, इस मरतबा इनसाइड आउट खेलने का प्रयास था, अपने आप को रूम दिया था। डीप मिड विकेट में गेंद ट्रैवल हो रही है, वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, 1 ही रन यहाँ पे मिलेगा और इसी के साथ रनों की संख्या में बढ़ोतरी होती हुई 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही शांति के साथ, बहुत ही संयम के साथ, बिल्कुल यहाँ पे शोरगुल्ला नहीं है और ये मैच खेला जा रहा है, क्योंकि मैच थोड़ा सा वन साइडेड होता हुआ, जी हाँ, इस मरतबा ले मिडल से उखाड़ दिया है, परफेक्ट यॉर्कर, ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को स्क्वायर लेग की जानिब खेलने के प्रयास में चूक गए और आदित्य घाटगे भी मैदान से बाहर। आदित्य के रूप में लगता हुआ ये छठा झटका। मयूर वाघमारे का ये 5वां विकेट। ओहो, 5 विकेट्स इन हॉल, 5 विकेट्स हॉल उन्होंने लिए हैं। कमाल की गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी यहाँ पे की है, क्योंकि 5 ओवर के मैच में 5 विकेट अपने नाम करना व्यक्तिगत रूप से बहुत बड़ी कामयाबी है, बहुत बड़ी सफलता है और ये सफलता हासिल की है मयूर ने। बीसीएन कुरुल की जानिब से नए बल्लेबाज आए हैं केदार बिरजे। जैसे मैंने कहा कि अब 6 विकेट तो जा चुके हैं, अब हमें बॉलर्स नजर आएंगे। 7वें नंबर पर केदार बिरजे। हालांकि केदार बिरजे भी अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं। सन्माननीय सुधाकर जी सोपेकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सन्माननीय सुधाकर जी सोपेकर। ओहो, जी हाँ, ये देखिए, घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात असं म्हटलं जातं, उस तरह से यहाँ पे हुआ दिखाई दिया। डीले हाथों के साथ बैक टू द बॉलर खेला था, उससे कैच में तब्दील करने की कोशिश में गेंद उनके हाथों को ब्रश करके सीधा स्टंप से जाके टकराई और भागेश क्रीज के बाहर खड़े थे और इसी वजह से रनआउट के रूप में भागेश को जाना पड़ेगा। भागेश आउट होने के बाद और एक नए बल्लेबाज बीसीएन कुरुल की जानिब से आकाश बिरजे। 7 विकेट खोए हैं बीसीएन कुरुल ने अब तक। रनों की संख्या मात्र 11 रनों के लिए झुलस रहे हैं। देखिए दोस्तों, आप यहां से क्रिकेट के मैदान पर मैं अक्सर कहूंगा और कहना चाहूंगा कि कभी भी आप हारते नहीं हैं। देखिए, यहां से एक तो आप जीतते हैं, वरना यहां से कुछ न कुछ सीखते हैं, क्योंकि आपके हार में भी आपकी जीत होती है, क्योंकि यहां से बहुत कुछ आप सीख के जाएंगे कि प्रोफेशनल होने के लिए आपको क्या करना पड़ेगा और कितनी मेहनत करनी पड़ेगी और कौन सी चीजों के ऊपर आपको ध्यान देना पड़ेगा। आपको उसी माइंडसेट के साथ बल्लेबाजी या गेंदबाजी करनी होगी। जी हाँ, इसमें दबा उल्टे हाथ से बहुत ही बढ़िया स्ट्रोक है ये, आकाश बिरजे के बल्ले से आता हुआ ये करारा चौका, मगर वक्त उनके हाथों से बहुत दूर जा चुका है। एक गेंद यहाँ पे खर्च हुई। 4था ओवर यहाँ पे प्रगति पर। इस चौके के सहायता से रनों की संख्या 15 रन।
यहां से जीतने के लिए 50 रनों की और जरूरत है। 10 गेंदे और 50 रन। जी हाँ, इसमें तो हाफ ट्रैकर गेंद थी मगर तेज तर्रार गेंद टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक उठी थी। उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में फिर से एक बार चूक गए यहाँ पे आकाश बिरजे। बिंदी गेंद, 3 गेंदों में 1 चौका तो आया है मगर 2 गेंदे बिंदी भी है। तेजस पाटिल की ये स्लोवर वन बिल्कुल परख नहीं पाए थे, चकमा दिया है, फंसाया है, आश्चर्यचकित किया है, अचंभित किया है। जी हाँ, इसमें तो बहुत ही बढ़िया स्ट्रोक, शानदार अपना बल्ला चलाया, हाई बैकलिप के साथ अपने बल्ले को स्वैप किया है और सामने पड़ी हुई गेंद को अक्रॉस द लाइन खेला है, डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। दर्शक दीर्घा में उनके खेमे में उस गेंद को खेला है। इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 21 रन, 21 फॉर लॉस ऑफ 7 विकेट्स। ये चौथा ओवर प्रगति पर, अंतिम 1 गेंद आना बाकी। इस ओवर में 2 बड़े स्ट्रोक जरूर देखने को मिले हैं। जी हाँ, फिर से एक बार बड़ा स्ट्रोक आएगा क्योंकि विकेट कीपर यहां पे चक गए हैं। बाय के रूप में शायद ये 4 रन जैसे भी आए आना बेहद जरूरी था मगर अब मात्र औपचारिकता नजर आती हुई क्योंकि 6 गेंदें बची है और जीतने के लिए 40 रनों की जरूरत। अब प्रणय सोपेकर ने शॉट अपना छोड़ दिया है। अब ये मैच हमारे पाले में है। जी हाँ, स्लोवर वन गेंद और इसी के साथ और एक विकेट। केदार विजय मैदान से बाहर जाएंगे। यह 8वां झटका लगता हुआ VCN कुरुल को। अब मात्र औपचारिकता बाकी है। गेंदबाज अबू आए हैं, हालांकि गेंदबाज अबू कभी गेंदबाजी करते हुए दिखाई नहीं देते मगर वो जानते हैं कि यह मैच पूरी तरीके से हमारे पक्ष में आ चुका है, तकरीबन हम जीत चुके हैं और इसी वजह से अबू गेंदबाजी के मार्ग पर आए हैं, एंजॉय कर रहे हैं गेंदबाजी और लेग स्पिन करने की कला उनमें है, उसे तराशना चाहते हैं, चेक करना चाहते हैं। जी हाँ, तेज तर्रार गेंद मगर आउटसाइड दी ऑफ स्टंप वाइड। सन्माननीय सचिनजी वारगे यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय सचिनजी वारगे, प्लीज वेलकम ऑन द स्टेज। सन्माननीय राजेंद्र भोपी यांना सुद्धा विनंती असेल। सन्माननीय काशीनाथ ठाकूर यांना सुद्धा विनंती आहे, सर आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा। 4 गेंदे अभी भी आना बाकी है। 1 गेंद वाइड हमें देखने को मिली, 1 विकेट भी देखने को मिला, 1 गेंद बिंदी भी देखने को मिली। जी हाँ, अच्छा स्ट्रोक है, हाफ ट्रैकर गेंद थी, प्रणय धसाड़े के बल्ले से डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, छक्का। मगर बहुत देर कर दी मेहरबा आते आते। अब मात्र आपको अपने आप को चेक करना है। मैच तो आपके हाथों से निकल चुका है, फिसल चुका है। मात्र 3 गेंदें शेष, 33 रनों की जरूरत। 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। स्लोवर वन गेंद, फिर से एक बार गेंद को घुमाया है मगर ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद, टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकल गई, वाइड का इशारा। जी हाँ, इस मरतबा हवा में गेंद जरूर है मगर कैच लपकने के लिए बिल्कुल वहां पे मेहनत करने की जरूरत नहीं है क्योंकि वो जानते हैं कि ये मैच हम तकरीबन जीत चुके हैं, बस मोहर लगानी बाकी है। याच दरम्यान सन्माननीय सुरेश जी वादळ यांना विनंती असेल, सर आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय सुरेश जी वादळ। सन्माननीय सचिन जी वारगे, सन्माननीय राजेंद्र भोपी, सन्माननीय काशीनाथ जी ठाकुर, सन्माननीय
सन्माननीय विनयजी वारगे, सन्माननीय राम गुंड, या सर्वांना विनंती आहे की आता आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण काही क्षणातच इथे पारितोषिक वितरण समारंभाच्या सोहळ्याला सुरुवात करणार आहोत आणि तिन्ही